यवतमाळमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ कंत्राटी कर्मचारी संघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्या केल्या। छत्रपती संभाजीनगरचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाला हिंदूंना बदनाम करण्याची षडयंत्र मांडले। पुण्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाने संविधानाच्या रक्षणासाठी तीव्र आंदोलन केले। संविधान का बदलावे या पुस्तकाच्या प्रकाशनावर निषेध। नागपूर विधान भवनात विद्यार्थ्यांनी संसद युथ पार्लमेंटचं आयोजन केलं। 150 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन युवा संसदीय अनुभव घेतला। राजस्थानमधल्या थार वाळवंटात हडप्पा संस्कृतीचे 4500 वर्ष जुने अवशेष सापडले, संशोधकांमध्ये उत्साह। मालेगाव ब्लास्ट प्रकरणात 17 वर्षांच्या तपासानंतर मुंबई न्यायालयाने सर्व 7 आरोपींना निर्दोष मुक्त केले। फडणवीसांची प्रतिक्रिया, दहशत कधीही भगवा नव्हता। मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खायला घालणाऱ्यांविरुद्ध थेट FIR दाखल करण्याचे निर्देश दिले। कठोर उपाययोजना अंमलात आणण्याचे आदेश। दिल्लीमधील महिला पोलीस निरीक्षक नीतू बिष्टला 20 लाखांची लाच घेताना अटक, तपास सुरू। गुवाहाटी हिट अँड रन प्रकरणात अभिनेत्री नंदिनी कश्यपला अटक, 21 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू। अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लादला, रशियासोबत व्यापारावर दंडाची धमकी। पिंपरी चिंचवडमध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन, 54 नवीन पदे निर्माण, 4.98 कोटी रुपये खर्च मंजूर। अमेरिका आणि पाकिस्तानने मोठ्या तेलसाठ्यावर करार केला। ट्रम्प म्हणाले, कदाचित हे तेल भारतालाही विकलं जाईल। दिवा स्थानकावर फास्ट लोकल ट्रेन थांबण्याचा निर्णय, गर्दी वाढण्याची शक्यता, ठाण्याच्या प्रवाशांमध्ये चिंता। संगीतकारांच्या फी मध्ये झाली मोठी वाढ, YouTube आणि OTTच्या वाढत्या प्रभावामुळे अरिजित आता प्रत्येक शो साठी 2 कोटी रुपये घेतात, संगीतकार मोंटी शर्मा यांचं वक्तव्य। महाअवतार नरसिम्हाने ₹15 कोटी बजेटमध्ये ₹37 कोटी कमवून सह्याराला मागे टाकले। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी आरोपीच्या वडिलांचा जामिनाचा अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला। इंदोरमधील व्यावसायिक राजा रघुवंशीच्या हत्येवर आधारित चित्रपट बनवण्यास कुटुंबाने परवानगी दिली। प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या जलस्तरात वाढ, पुराचा धोका, प्रशासनाने अलर्ट जारी केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये डी फार्मसीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, कारण अस्पष्ट। पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीबाबत मोठा निर्णय, 5 मानाच्या गणपती मंडळापाठोपाठ अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मिरवणुकीत सहभागी होणार।